नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यूपीएससीच्या परीक्षेबद्दल थोडंसं जे महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊ. कोणताही विद्यार्थी जेव्हा यूपीएससीची तयारी करायला लागतो तेव्हा त्याच्या मनात खूप सारे प्रश्न जे ते पडत असतात. नेमकं यूपीएससी आहे काय, त्यात नेमकं मी अप्लाय करू शकतो का, मी परीक्षा देऊ शकतो का, द्यायची असेल त्यासाठी क्वालिफाईंग क्रायटेरिया काय असतो, किंवा मी मराठीतून परीक्षा देऊ शकतो का, किंवा तोही प्रश्न असतो की सर मी परीक्षा देताना मी त्या परीक्षेची तयारी ही इथं बसून किंवा या शहरामध्ये करू शकतो का, मला पर्टिक्युलर काही ठिकाणी जाण्याची आवश्यकता असते का, असे बरेचसे प्रश्न जे ते यूपीएससी ऍस्पिरंटला पडत असतात. आता या सर्व प्रश्नांची उत्तरं जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिलं जे मुद्दा आहे तो म्हणजे काय, तर आपल्याला अगोदर यूपीएससी म्हणजे नेमकं काय आहे, ही परीक्षा काय आहे, या परीक्षेचा नेमका उद्देश काय आहे हा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळेच सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा मला असं वाटतं, आपण कुठल्या परीक्षेची तयारी करतोय, आपण कुठल्या पदाची तयारी करतोय, कुठल्या पदावर आपण जाणार आहोत हे अगोदर आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपण जेव्हा यूपीएससी किंवा तुम्ही एमपीएससी ऐकलं असेल, यूपीएससी एमपीएससी या परीक्षा जेव्हा आपण देतो, किंवा तुम्ही काही स्थानिक लेवलला जे महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, त्या सुद्धा काही परीक्षा कंडक्ट करत असतात, जिल्हा परिषद असेल त्या सुद्धा काही परीक्षा कंडक्ट करतात, त्या सुद्धा या तीनही लेवलला परीक्षांना आपण एकत्रितरित्या पब्लिक सर्व्हिस असं म्हणतो. आता पब्लिक सर्व्हिस म्हणजे काय हो, आपण जर बघितलं तर आपल्याला यूपीएससीच्या लॉंग फॉर्म मध्ये सुद्धा एक शब्द दिसेल, तो म्हणजे पब्लिक सर्व्हिस. एमपीएससी मध्ये असतं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, यूपीएससी मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. ती पब्लिक सर्व्हिस म्हणजे नेमकं काय हे अगोदर समजून घेणं फार महत्वाचं आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट किंवा त्याला सरकार म्हणतो, जे आपण निवडून देतो, सरकार म्हटलं तर आपण त्याला निवडून देत असतो. तर निर्वाचित जे काही सरकार असतं ते वेगवेगळे कायदे करतं, वेगवेगळ्या योजना आखतं, वेगवेगळे धोरणं आखतं. आता ह्या ज्या काही धोरणं असेल, योजना असेल, कायदे असेल, त्याची तळागाळापर्यंत जी अंमलबजावणी आहे ते करण्याचं काम हे एका विशिष्ट यंत्रणेचं आहे. त्या यंत्रणेला आपण पब्लिक सर्व्हिस असं म्हणतो. का म्हणायचं पब्लिक सर्व्हिस, कारण ते पब्लिकला म्हणजे जनतेला सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतात, सेवा पुरवत असतात, आणि म्हणूनच आपण त्याला पब्लिक सर्व्हिस असं म्हणतो. आता हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे मित्रांनो, की ह्या परीक्षेत आपण ज्या पदावर जाणार आहोत त्या पदाला आपण म्हणतो पब्लिक सर्वंट आपण होणार आहोत. खरं तर बऱ्याच वेळेस डिस्कस करताना सुद्धा मी हा मुद्दा वारंवार उपस्थित करतो की आपण एक शब्द ऐकतो, ऑफिसर म्हणजे काय, अधिकारी, बरोबर आहे. पण मित्रांनो, खरं तर अधिकारी हा शब्द थोडासा नकारात्मक आहे, की जिथं तो अधिकार जो गाजवत असतो त्याला आपण अधिकारी म्हणतो, ज्याला काही अधिकार असतात त्याला आपण अधिकारी म्हणतो. पण त्यापेक्षाही, तो तर असतोच, पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे की तो एक सर्वंट असतो, सेवक असतो. कुणाचा सर्वंट असतो? पब्लिकचा सर्वंट असतो. जनतेची सेवा करण्याकरता जे सरकारने वेळोवेळी केलेले कायदे असेल किंवा योजना असेल किंवा ध्येयधोरण असेल, याची अंमलबजावणी म्हणजे या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स किंवा प्रशासकीय अधिकारी करत असतात. म्हणूनच याला आपण पब्लिक सर्वंट असं पण म्हणतो. आता भारतात आपण जर बघितलं तर या पब्लिक सर्व्हिसेस ज्या पोस्ट आहेत किंवा पब्लिक सर्वंटचे जे पोस्ट आहेत त्या 3 लेवलला आपण भरतो. 3 लेवलला या पदांची भरती होत असते. सर्वात महत्वाचं वरचं जे आहे ते आहे केंद्र सरकार, म्हणजेच केंद्रीय लेवलला देश पातळीवर भारतामध्ये संपूर्ण ज्या महत्वाच्या पदांची भरती केंद्र सरकार करतं त्याला आपण सेंट्रल सर्व्हिसेस असं म्हणत असतो, किंवा त्याला केंद्रीय सेवा जे आहे ते आपण म्हणत असतो. आता या सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये आपण जर बघितलं तर एक विशिष्ट यंत्रणा सरकारने तयार केलेली, एक कमिशनला ही जबाबदारी दिलेली आहे, जे एक स्वतंत्ररित्या कोणाच्याही दबावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रकारच्या कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय ही स्वतंत्र यंत्रणा काम करत असते. आणि त्या यंत्रणेचं नाव आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे यूपीएससी. याचा अर्थ असा की केंद्र सरकारच्या जेवढ्या पोस्ट आहेत महत्वाच्या, त्यातही आपण आज बघणार कोणत्या पोस्ट असतात, तर ज्या क्लास 1 ग्रुप ए आणि ग्रुप बी च्या काही सर्व्हिसेस या यूपीएससी मार्फत भरल्या जातात. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे अर्थात यूपीएससी. मित्रांनो, त्यानंतर दुसऱ्या पातळीवरती म्हणजे राज्याच्या पातळीवर सुद्धा काही जागा ज्या आहेत त्या भरण्यात येतात. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा राज्याच्या लेवलला काम करते, त्याला आपण आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात एमपीएससी असं म्हणतो, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन.
ही सुद्धा एक घटनात्मक आणि स्वतंत्र यंत्रणा आहे जी परीक्षा घेते आणि राज्याच्या लेवलचे जेवढे काही पद असतील जे पब्लिक सर्व्हिसेससाठी लागणारे त्या पदांची भरती जी ती करत असतात. या सोबतच अजून एक महत्त्वाचं आहे की स्थानिक पातळीवर सुद्धा म्हणजे मग ती महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल अशा स्थानिक लेवलला सुद्धा काही पदांची भरती केली जाते. म्हणजेच आपण जर बघितलं तर आपल्याला 3 लेवलला या ज्या आहेत त्या पदांची भरती होत असते. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC मार्फत, MPSC मार्फत आणि क्लास 3 क्लास 4 च्या ज्या काही पर्टिक्युलरली पोस्ट आहेत ज्या भरण्याचा अधिकार हा त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना जसं मी सांगितलं महानगरपालिका, नगर परिषद किंवा जिल्हा परिषद यांना देण्यात येतात. त्यासाठी काही अधिकार त्या लोकल संस्थांना आहेत आणि काही अधिकार हे कलेक्टरच्या अखत्याराखाली येत असतात. बरोबर आहे. सर्वात प्रथम आज आपला जो उद्देश आहे तो आहे की UPSC नेमकं काय आहे, UPSCच्या परीक्षा कशा होतात, UPSCच्या परीक्षांमधून कोणकोणते पद भरले जातात ते आपल्याला आज बघायचं आहे. तर सुरुवात करूयात आज आपण UPSCच्या मार्फत होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांचा एक आढावा. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पहिला जे मुद्दा आहे तो म्हणजे आपण कोणत्या संस्थेमार्फत ही परीक्षा घेतो तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन UPSC, यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये UPSC असं म्हणत असतो. आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न जो आपल्याला पडतो तो म्हणजे की कोण इलिजिबल असतं, ही परीक्षा देण्यासाठी कोण इलिजिबल असतं आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो. तर मित्रांनो, सर्वसाधारणपणे UPSC किंवा MPSC या पदांच्या भरती करता ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही शाखेच्या कोणत्याही युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त तुम्ही असले पाहिजे, तुम्ही पदवीधर असले पाहिजे, ग्रॅज्युएट असले पाहिजे. म्हणून जे दिलेलं आहे आपल्याला, द कमिशन टेक्स अप व्हेरिफिकेशन फॉर द एलिजिबिलिटी कंडिशन विथ रेफरन्स टू ओरिजिनल डॉक्युमेंट्स ओनली आफ्टर द कॅन्डिडेट हॅज क्वालिफाईड फॉर द पर्सनल टेस्ट. याचा अर्थ काय तर इलिजिबिलिटी क्रायटेरिया तुमचा फुलफिल आहे का. तुमच्याकडे जसं एक्झाम्पल आहे की आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन बघितलं, ग्रॅज्युएशन पाहिजे. त्यासोबतच जर तुम्ही कुठल्या तरी आरक्षित कोट्यातून जर फॉर्म भरत असाल तर ते आरक्षित तुमच्याकडे खरंच तुमचं आरक्षण आहे का, तुमच्याकडे त्यासाठी रिक्वायर्ड सर्टिफिकेट किंवा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आहे का, तुमचं नॉन क्रिमिनल ज्याला म्हणतो आपण ते सुद्धा महत्त्वाचं क्रायटेरिया आहे की OBC करता पर्टिक्युलरली आणि आता जे EWS आलेले त्यांच्या करता आपण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सुद्धा घ्यावं लागतं. ते जे आहे ते सुद्धा तुमच्याकडे आहे का. या सर्व डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन हे या परीक्षेच्या 3ऱ्या टप्प्यात व्हेरीफाय केलं जातं. त्याला आपण म्हणतो इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट. सो इंटरव्ह्यूच्या वेळेस आपल्याला ह्या जे डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. यानंतर आपण अप्लाय कसं करायचं असतं. या परीक्षांकरता सर्व ऍप्लिकेशन हे काय ऑनलाईन आहेत. म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारचा फिजिकली फॉर्म भरून तो पाठवायची गरज नाहीये. तर UPSCच्या वेबसाईटवर आपल्याला जायचंय आणि तिथं ऑनलाईन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. तर पूर्णतः गाईडलाईन्स जेव्हा नोटिफिकेशन निघतं त्यावेळेस काही दिवस आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता दिले जातात आणि त्यावेळेस आपण UPSCच्या साईटवर जाऊन आपण या जे काही फॉर्म आहे तो ऑनलाईन आपण भरू शकतो. यात आपल्याला काही दिवस दिले जातात. त्या दिवसामध्ये आपल्याला ह्या काय म्हणतो आपण की फॉर्म जो आहे तो भरणं आवश्यक असतं. मित्रांनो, या परीक्षेचं अजून एक वैशिष्ट्य आहे की पेनल्टी फॉर रॉंग आन्सर्स. म्हणजे खरं तर ही परीक्षेचं स्वरूप जर आपण बघितलं तर इतर परीक्षा आपल्या ज्या 10वी 12वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंतच्या परीक्षा असतात त्या परीक्षा आणि ह्या परीक्षेमध्ये जे महत्त्वाचं अंतर आहे इथं कन्सेप्च्युअल प्रश्न असतात. तुमच्या अंडरस्टँडिंगला महत्त्व असतं. त्यामुळेच खरंच तुम्हाला तो प्रश्न समजलाय का यावरून असतं. बरोबर आहे. जसं की उद्या 10वी 12वी पर्यंत आपल्याला एखादा प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर आपण काहीतरी आपल्या ज्या मनात येते टाकतो, टुक्का मारतो म्हणतो आपण त्याला, ते करतो. पण इथं तसं करता येत नाही कारण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथं आहे. म्हणजे जर आपला प्रश्न चुकला तर आपल्याला पेनल्टी ऑफ मार्क्स आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे. ही निगेटिव्ह मार्किंग आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या क्वेश्चन मध्ये म्हणजे आपल्याला घ्यायचंय की पूर्व परीक्षेमध्ये ही निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे. तिथे जर आपल्याला चुकलं तर आपले काही मार्क्स रिड्यूस होतील. आता किती मार्क्स रिड्यूस होतील काय होईल आपण पुढे जसं जाणार तसं आपण बघूया. हा एक पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट की हा एक की परीक्षेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचा मोबाईल फोन किंवा कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक उपकरण आपल्याला न्यायला बंदी आहे. आपण ते घेऊन जाऊ शकत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न पडलेला असतो कोणताही न्यू कमर जो असतो ज्याला आपण म्हणतो UPSC ऍस्पिरंट, त्याला सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न जो पडलेला असतो तो म्हणजे की नेमकी किती पदांची भरती असते किंवा किती पदांना मी अप्लाय करू शकतो UPSC मधून.
मित्रांनो, आपण जेव्हा युपीएससी करायचं ठरवतो तेव्हा आपल्या डोक्यात तर 2 ते 3च पोस्ट असतात. जसं की मी सुद्धा जेव्हा प्रिपरेशन स्टार्ट केलं होतं त्यावेळेसची गोष्ट की त्यावेळेस IAS, IPS, IFS असे काही क्वचितच पदं आपल्याला माहित असतात. परंतु तुमच्या माहितीसाठी जर आपण बघितलं तर युपीएससी जवळपास 25 पदांची भरती जी ती करत असतं. म्हणजे याच्यातून आपल्याला 25 पदं, जवळपास 24 ते 25 पदं जे ते भरण्यात येतात. आता याच्यात आपण जे आपल्या करता जे महत्वाचे आहेत हे सगळेच तसं बघितलं तर काय म्हणू आपण, पोस्ट सगळ्याच या महत्वाच्या जवळपास 24 ज्या पोस्ट म्हटलं आपण सगळ्यात सुपर क्लास 1च्या पोस्ट आहे असं म्हणतो, ग्रुप A च्या पोस्ट असं म्हणतो. पण यातही काही महत्वाचे पद आहेत. ते आपण महत्वाचे पद कोणते ते आपण बघूयात. सगळ्यात अगोदरचं जे तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल ते म्हणजे कोणतं, तर IAS, त्याला म्हणतो आपण इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस. यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो, IAS असं म्हणतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेस हा एक कन्फ्युजन असतं मुलांना की नेमकं IAS म्हणजे काय. आपण डिटेल यानंतर जो व्हिडिओ तयार करणार आहोत तर या प्रत्येक पदाचं नेमकं काम काय आहे, नेमकं IAS म्हणजे नेमकं कुठले कुठले पद आपल्याला IAS मिळाल्यानंतर मिळतात. फक्त आपण कलेक्टर एवढंच ऐकतो, पण फक्त कलेक्टर नाही, या व्यतिरिक्त इतरही पद जे ते IAS अधिकाऱ्याला दिले जातात ते कुठले आहेत, त्यांचे कामं काय, कामस्वरूप काय, हे आपण नंतरच्या व्हिडिओ लेक्चर बघणार आहोत. तत्पूर्वी फक्त आपण बघूया की कुठले कुठले पद जे ते भरले जातात. यानंतर जे दुसरं महत्वाचं पद आहे ते म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस, ज्याला म्हणतो IPS. सो तुम्ही ऐकलं असेल IPS, बरोबर आहे. सो IPS पद जे पोलीस खात्यातलं पद आहे, बरोबर आहे, ते आपण इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणू. तिसरा जो महत्वाचं पद आहे ते म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस, ज्याला आपण IFS असं म्हणतो, इंडियन फॉरेन सर्व्हिस. सो इंडियन फॉरेन सर्व्हिस हे तिसरं पद आहे. यानंतर बरेचसे पद आहेत, पण महत्वाचं जर बघितलं तर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस आहे. इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस मध्ये 2 असतं. तुम्ही ऐकलं असेल कदाचित, GST हा शब्द ऐकला असेल, इन्कम टॅक्स हा शब्द ऐकला असेल, तर तुम्ही हाही शब्द ऐकला असेल, इन्कम टॅक्स कमिशनर, GST कमिशनर. हे जी पद आहेत, इन्कम टॅक्स कमिशनर, GST कमिशनर, हे जे काही पद असतात ते सुद्धा IRS या सर्व्हिस मधून भरले जातात, त्याला म्हणतात इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. आणि ह्या पदांवर काम करत असताना तुम्हाला GST डिपार्टमेंट किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे दिलं जातं. या व्यतिरिक्त अजून एक महत्वाची पोस्ट जी आहे ती म्हणजे इंडियन पोस्टल सर्व्हिस असते. इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस नावाची एक सर्व्हिस आहे, ही पण खूप महत्वाची आहे. डिफेन्स इस्टेट सर्व्हिस IDES ही संस्था, ही जर तुम्ही बघितली तर तुम्हाला ऐकलं असेल छावणी, जसं की औरंगाबादला सुद्धा छावणी आहे. त्या छावणीमध्ये जे काही वसाहत असते त्या वसाहतीमध्ये CEO असतो, बरोबर आहे, जो पूर्णतः त्या वसाहतीचं म्हणजे कॅन्टोन्मेंट बोर्ड जे म्हणतो आपण छावणी म्हणतो, त्याचा पूर्ण कारभार बघत असतो. तो जो असतो तो सुद्धा जे पद आहे ते हे पद याच्यातून भरले जातं, त्याला आपण इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिस. अजून एक तुमच्यासाठी महत्वाचं म्हणजे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस. सो इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस म्हणजे काय, तुम्ही ऐकलं असेल दूरदर्शन, आकाशवाणी, हे जे काही सरकारचे प्रसार माध्यम आहेत, बरोबर आहे, तर याच्यात सुद्धा महत्वाचे जे पद आहे, संचालक लेवलचे जे पद आहेत ते पद सुद्धा याच्यातून भरले जातात, त्याला इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस. या व्यतिरिक्त काही वर्षांपासून महत्वाची काही इतरही सर्व्हिसेस ऍड करण्यात आल्या. इंडियन ट्रेड सर्व्हिस आहे, इंडियन कॉर्पोरेट लॉ सर्व्हिस आहे, ठीक आहे. यासोबत जर मित्रांनो आपण बघितलं तर हा एक अपवाद आहे की अंदमान निकोबार, लक्षद्वीप, दमण दीव, दादर नगर हवेली, हे सगळे जे युनियन टेरिटरीज आहेत, बरोबर आहे, जे केंद्रशासित प्रदेश आहे, आणि पॉंडिचेरी, याच्या मधील जे ग्रुप B सर्व्हिस आहे त्या ग्रुप B सर्व्हिसचे काही पद जे ती UPSC भरत असते. सो हे सुद्धा खूप चांगले पद आहेत. सो मित्रांनो, अशा प्रकारचे आपण जर बघितलं तर जवळपास 24 पद जे ते UPSC मधून भरले जातात. फक्त आपण जे ऐकलं की आपण जे नेहमी ऐकत असतो किंवा IAS, IPS आणि IFS, तर ही जी 3 पदं आहेत ती 3 पदं नेहमी आपण ऐकतो, पण याशिवाय आपल्याला इतरही पदं जे ते माहिती असणं आवश्यक आहे. याकरता मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करणार आहे की नेमकं प्रत्येक पदाचं नेमकं काम काय आपल्याला ते माहिती असणं आवश्यक आहे. कदाचित बरेच जण असं असतात की नंतर इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस लागतात, पण नेमकं इंडियन ऑडिट आणि अकाउंट सर्व्हिस म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला माहित नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपण एक पुढच्या व्हिडिओला आपण या डिटेल याच्याबद्दलची ती माहिती घेऊयात. आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर एक सर्व्हिस तुम्हाला दिसणार नाही, ती म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. त्याला सुद्धा आपण IFS म्हणतो, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसला. आता जर आपण बघितलं तर UPSC ची ही जी परीक्षा आहे याच्या व्यतिरिक्त अजून एक UPSC फॉरेस्टची वेगळी परीक्षा जी ती घेत असतं. यात एक कॉमन गोष्ट अशी आहे की पूर्व परीक्षा मात्र फॉरेस्ट करता आणि ही परीक्षा दोन्ही सारख्या असतात. म्हणजे पूर्व परीक्षा आपल्याला देताना आपण फॉरेस्ट सुद्धा जाऊ शकतो किंवा इकडे येऊ शकतो. फक्त मुख्य परीक्षा
परीक्षा जी आहे ती याची मुख्य परीक्षा वेगळ्या आहेत आणि फॉरेस्टची मुख्य परीक्षा वेगळी आहे. ठीक आहे, तर फॉरेस्ट सर्व्हिस ही एक वेगळी सर्व्हिस आहे. आपण याच्याबद्दलही जाणून घेऊ, त्यात एलिजिबिलिटी काय असते वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण यासाठी एक वेगळा सेपरेट व्हिडिओज होईल तो आपण तयार करूया. सो मित्रांनो, हा झाला आपल्याला कुठल्या कुठल्या सर्व्हिस ज्या आहेत ते आपण अपिअर होऊ शकतो याकरता आपण हे डिटेल्स जे आहेत ते बघितले. आता प्रत्येक वर्षी आता ही जी तुम्हाला नोटिफिकेशन दाखवलेली UPSC, तर थोडासा आपण जर विचार केला तर जनरली मागच्या काही वर्षांपासून आपण जर बघितलं तर UPSC ची परीक्षा जी असते ती जूनला होत असते, मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या सुरुवातीला. त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते 4-5 महिने अगोदर येत असतं, म्हणजे जानेवारीच्या आसपास हे जे नोटिफिकेशन येत असतं. आणि प्रत्येक वर्षी जागा जी असतात थोड्याफार प्रमाणात वेगळ्या असतात, पण एक ऍव्हरेज जर आपण बघितलं तर जागा ज्या असतात ते ऍव्हरेज हे 800 ते 1000च्या दरम्यान असतं. जसं की ही जी मागची 2020 ची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमधले जे नंबर ऑफ पदं आहेत, त्या जागा आहेत, वॅकन्सी जे त्या 796 होत्या. सो थोडाफार प्रमाणात बदलत असतात, पण एक ऍव्हरेज आपण जर विचार केला तर 800 ते 1000 या दरम्यान या जागा ज्या त्या असतात. कधी कधी 1100-1200 पर्यंत जाऊ शकतात, पण एक ऍव्हरेज आकडा आपण 1000 असं मानू शकतो. आता याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला काही प्रकारचं डिसॅबिलिटी असणाऱ्या म्हणजे फिजिकली हँडिकॅप असणारे पदांना सुद्धा इथं लोकांना सुद्धा व्यक्तींना सुद्धा काही आरक्षण आहेत, त्याचंही आपण डिटेल जे ते बघूयात. सो ते पण पद आहेत. सो ह्या 796 मध्ये जे PH कॅटेगरीचे आहेत त्यांसाठी सुद्धा स्वतंत्र जे काय आपण पद असतात. आता हे प्रत्येक पदामध्ये कुठल्या कुठल्या फिजिकली हँडिकॅप व्यक्तींना घेतलं जाऊ शकतं, कोण कोण इलिजिबल आहे प्रत्येक सर्व्हिससाठी हे दिलेलं आहे. आपल्याला जास्त डिटेल्स याच्यामध्ये जायचं नाहीये की प्रत्येक पदाने कोण आहे. सो जे तुमच्यापैकी कोणी जर फिजिकली हँडिकॅप असेल, बरोबर आहे, तर त्यांनी एक वेगळा मला संपर्क साधावा, जेणेकरून मी त्यांना डिटेल सांगू शकतो की आपण या नेमकं कोणत्या पदांसाठी कुठल्या कुठल्या डिसॅबिलिटीच्या लोकांना घेतलं जातं. ठीक आहे, आता पुढचा मुद्दा महत्वाचा आहे की आपल्याला थोडंसं जनरल ही महत्वाचा माहिती असणं आवश्यक आहे की 3 टप्प्यात ही परीक्षा होत असते. खरं तर 2च टप्पे, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. आता पूर्व परीक्षेचं जे सेंटर आहे ते कुठं असतं, सो हा एक महत्वाचा प्रश्न बरेच विचारतात. सो पूर्व परीक्षा सेंटर जर आपण महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की पुण्याला एक सेंटर आहे, बरोबर आहे. दुसरं आपण जर बघितलं तर औरंगाबादला आपल्या इथे सुद्धा एक सेंटर आहे. ठीक आहे, नंतर मग नागपूरला एक सेंटर आहे, नंतर मुंबईला आहे, नागपूरला आहे आणि एक आहे ठाणेला. सो ठाणे म्हणजे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात 4-5 सेंटर्स आहेत. सो पुणे, औरंगाबाद, नंतर मुंबई, ठाणे आणि नागपूर. याच्या व्यतिरिक्त इतर कुठेही आपल्याला ही पूर्व परीक्षा देता येत नाही. जसं की मराठवाड्यातले विद्यार्थी जे असतील ते युजली औरंगाबाद सेंटर देत असतात, विदर्भातले जे असतील ते नागपूर देत असतात, पश्चिम महाराष्ट्रातले असतील ते पुणे देतात आणि नंतर जे मुंबई आणि तो एरिया आहे तो फार मोठा आहे वसाहत असल्यामुळं आपण तिथं मुंबई आणि ठाणे असे 2 सेंटर्स आहेत, ते पूर्व परीक्षेचे सेंटर्स आहेत. आता पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आपण जर विचार केला तर मुख्य परीक्षेसाठी कुठलं सेंटर आहे, तर आपल्या महाराष्ट्रात फक्त एकच सेंटर आहे, ते म्हणजे मुंबई. सो म्हणजे पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला मुख्य परीक्षा जेव्हा द्यायची सेंटर फक्त एकच असणार आहे. सर्व जेवढे महाराष्ट्रातले पूर्व परीक्षा इलिजिबल होतील त्यांना मुख्य परीक्षेसाठी मुंबईला जावं लागेल. आता यातही आपल्याला बघायचंय की पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेत नेमके किती विद्यार्थी घेतात, त्याचा निकष काय असतो हे आपल्याला पुढच्या काही याच्यामध्ये बघायचंय. आता इथं सेंटर अलॉट होताना हा एक महत्वाचा मुद्दा आहे की फर्स्ट अप्लाय फर्स्ट अलॉट बेसिस. सो जे काही सेंटर अलॉट होतात तर सेंटर्सची जी काय म्हणून आपण की संख्या असते तिथं मुलांची केंद्राची संख्या ती थोडीशी लिमिटेड असते. त्यामुळं जो अगोदर त्या सेंटरला अप्लाय करेल, कदाचित जर मुलांनी सपोज औरंगाबादला अप्लाय केलं असेल आणि औरंगाबादचे पूर्ण सीट भरले असेल, तुम्ही नंतर अप्लाय केलं तुम्हाला औरंगाबाद मिळणार नाही, तुम्हाला मग नागपूर किंवा पुणे जे ते घ्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर जे ते अप्लाय करावं लागेल. त्यांची जी डेट दिलेली आहे त्या डेटच्या आतमध्ये आपल्याला अप्लाय करणं आवश्यक आहे. आता इथे जर बघितलं आपण तर प्लॅन ऑफ एक्झामिनेशन म्हणजे ही नेमकी परीक्षा होते कशी, याचा काय प्लॅन आहे. तर ही जी परीक्षा आहे ती मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे 2 टप्प्यात होत असते. मित्रांनो बऱ्याचदा आपण ऐकतो की UPSC परीक्षा 3 टप्प्यात होते, पण खरं तर ही 2 टप्प्यांची परीक्षा आहे. एकाला आपण पूर्व परीक्षा म्हणतो आणि एकाला आपण मुख्य परीक्षा म्हणतो. मित्रांनो मुख्य परीक्षेचेच मार्क शेवटी मेरिट मध्ये काउंट होतात
आणि मुख्य परीक्षेत 2 परीक्षा असतात, 2 भाग असतात असं म्हणू आपण. एक असते रिटन टेस्ट आणि दुसरी असते पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये पुन्हा 2 भाग, रिटन टेस्ट असते आणि पर्सनॅलिटी टेस्ट. म्हणूनच इंटरव्ह्यू हा तिसरा टप्पा न मानता, खरं तर तिसरा टप्पा म्हटलं असतं तर मग असं झालं असतं की बाबा फक्त आपण पर्सनॅलिटी टेस्टचे मार्क्स जे ते फायनलला पकडतो, पण तसं नाहीये. ऍक्च्युअली आपण रिटन टेस्टचे मार्क्स पकडतो आणि पर्सनॅलिटी टेस्टचे म्हणजे पूर्व परीक्षेचे प्रिलिम्सचे मार्क्स काउंट होत नाही. म्हणूनच आपण म्हटलंय की परीक्षा 2 टप्प्यात होत असते, 2 सक्सेसिव्ह स्टेजेस. आता याला आपण पहिल्या टप्प्यातला आपण म्हणतो प्रिलिम्स म्हणतो, प्रिलिमिनरी एक्झामिनेशन म्हणतो, आणि दुसरी जी असते ती मेन परीक्षा असते. तुम्हाला सांगितलं की मेन्स परीक्षा जी असते तिच्यामध्ये 2 गोष्टी असतात, रिटन आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे. आता याच्यात एक महत्वाचा फरक जर आपण बघितला तर युपीएससी मध्ये जर एवढे महत्वाची 24 पदं जे ते भरल्या जात असेल, इतके सुपर क्लास 1 किंवा ग्रुप ए सर्व्हिस महत्वाच्या सर्व्हिस भरल्या जात असेल, तर ह्या परीक्षेमध्ये खरंच खूप महत्व, कारण आपण गुणवंत विद्यार्थी, हुशार विद्यार्थी जे असतील त्यांना आपण सिलेक्ट करतोय. आणि त्यामुळेच हा मुद्दा महत्वाचा आहे की हे 3 टप्प्यात घेण्याचं कारण काय. मित्रांनो, जनरली आपण जर बघितलं तर पूर्व परीक्षेमध्ये विद्यार्थ्याचं नॉलेज ज्याला आपण म्हणतो, ज्ञान जे म्हणतो, वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान, ते टेक्निकल नॉलेज नाही, ते एक सर्वसाधारण ज्ञान दे. सर्व काय म्हणतो फील्ड्सचं, जे आपल्याला बघायचं की पूर्व परीक्षेत किती विषय, त्या सर्व विषयांचं सर्वसाधारण नॉलेज किती आहे विद्यार्थ्याला हे तपासलं जातं पूर्व परीक्षेमध्ये म्हणजे प्रिलिम्समध्ये. यानंतर आपण जर बघितलं तर मुख्य परीक्षेमध्ये जरी त्या विद्यार्थ्याला ज्ञान असलं परंतु ज्ञानाचा उपयोग करू शकतो का, बरोबर आहे. सो हा एक मुद्दा महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला रिटन जी टेस्ट असते ती सेकंड टप्प्यातला म्हणतो आपण की रिटन टेस्ट असते, त्यात आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. म्हणूनच पूर्व परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप असते. आता ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे काय, तर इथं सरळ आहे की प्रश्न असतो, प्रश्नाखाली आपल्याला 4 ऑप्शन्स असतात. 4 ऑप्शन्स पैकी 4 पर्यायापैकी आपल्याला योग्य पर्याय जो आहे तो निवडावा लागतो, आणि म्हणूनच याला आपण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा म्हणतो. पण मुख्य परीक्षा मात्र, मुख्य परीक्षेमध्ये रिटन एक्झामिनेशन आहे ती मात्र डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे. डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची म्हणजे जसं आपण 10वी 12वी लेवल पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन लेवल पर्यंत जसं पेपर लिहायचो, एसे टाईप त्याला म्हणतात, तशा प्रकारचे डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक पेपर जे ते मुख्य परीक्षेमध्ये असतात. आता यानंतर इंटरव्ह्यू मध्ये, यानंतरचा टप्पा जो म्हटलं की मुख्य परीक्षेत पुढचा टप्पा जो आहे तो इंटरव्ह्यूचा आहे. इंटरव्ह्यू मध्ये नेमकं काय आहे, तर त्या व्यक्तीची ओव्हरऑल पर्सनॅलिटी जी आहे ती खरंच तो ऑफिसरच्या लेवलचा किंवा ऑफिसरच्या पदासाठी खरंच त्याची पर्सनॅलिटी मॅच होते का हे बघण्याकरता आपण इंटरव्ह्यू स्टेज जी आहे ती असते. सो म्हणून आपण या 2 स्टेजचा महत्वाचा जो आहे तो मुद्दा आपण बघितला. आता याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे म्हणजे पात्रता. त्यात सरळच आहे की ही मस्ट बी अ सिटिझन ऑफ इंडिया, सो तो भारताचा नागरिक पाहिजे. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट एक सर्टिफिकेट असतं, ते आपल्याला काढावं लागतं नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. सो आपल्याला नॅशनॅलिटी असणं आवश्यक आहे, काही पदांसाठी ते कंपल्सरी आहे. त्यानंतर सगळ्यात इलिजिबिलिटीमध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे एज लिमिट, म्हणजे कुठल्या वयाची व्यक्ती हे युपीएससी परीक्षा देऊ शकतात. तर यात मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आहे मिनिमम एज जर आपण बघितलं तर किती आहे, 21 वर्ष आहे मिनिमम एज. सो हा मुद्दा महत्वाचा आहे. हा जो क्रायटेरिया आहे तो आहे मिनिमम एज. याला आपण म्हणू काय म्हणू आपण, याला मिनिमम एज म्हणू आपण, म्हणजे 21 वर्ष. आणि इन जनरल जर आपण बघितलं तर 21 वर्ष म्हणजे तो ग्रॅज्युएट झालेला असणार आहे. सो मिनिमम एज 21 आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा महत्वाचा आहे की मॅक्झिमम एज किती असणार आहे. सो ओपन करता मॅक्झिमम एज हे 32 वर्ष आहे. म्हणजे तुम्ही युपीएससीची ओपन मधून असाल तर युपीएससीची परीक्षा वयाच्या 32व्या वर्षीपर्यंत देऊ शकतात. हे 32 वर्ष कॅल्क्युलेट होताना सुद्धा आपण 1 ऑगस्ट जो आहे 1 ऑगस्ट ही डेडलाईन मानतो. 1 ऑगस्टला त्या व्यक्तीचं वय, त्या कॅन्डिडेटचं वय हे 30 वर्षापेक्षा जास्त नसावं असं असेल. ठीक आहे. आता याचे 2 मुद्दे महत्वाचे आहेत की हे ओपन करता क्रायटेरिया, हा जो क्रायटेरिया आपण म्हटलं हा ओपन करता क्रायटेरिया आहे. याच्यामध्ये ओबीसी एससी एसटी करा थोडंसं रिलॅक्सेशन जे दिलेलं आहे. जसं उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर ही जी मॅक्झिमम एज आहे हे 5 वर्ष एक्स्ट्रा आहे. कोणासाठी एक्स्ट्रा आहे, शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब्स म्हणजे एससी आणि एसटी विद्यार्थ्यांकरता. एससी आणि एसटी विद्यार्थ्यांकरता आपण जर बघितलं तर 32 + 5 म्हणजेच हे विद्यार्थी वयाच्या 37 वर्षापर्यंत जी युपीएससीची परीक्षा देऊ शकतात. बरोबर. त्यानंतर जर आपण ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसीचे विद्यार्थी बघितलं त्यांच्याकरता रिलॅक्सेशन जे अजून आहे ते आहे 3 वर्षाचं. म्हणजेच 32 + 3 म्हणजे ओबीसीचे विद्यार्थी वयाचे
35 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. बरोबर आहे. म्हणजेच इथं थोडंसं SC ST आणि ओबीसीना जास्तीचं वय मॅक्झिमम एज आहे त्यांच्याकरता अजून जास्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे. ठीक आहे. सो हे महत्वाचं आहे. बाकी फिजिकली हँडिकॅप साठी सुद्धा रिलॅक्सेशन आहे. जसे इथं मॅक्झिमम 10 वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ 42 वर्षापर्यंत ते देऊ शकतात. पण नंबर ऑफ अटेम्प्ट मात्र त्या कॅटेगरीनुसार असणार आहे, हे लक्षात घ्या. फक्त एज लिमिट जे त्यांच्याकरता रिलॅक्सेशन जे 10 वर्ष एक्स्ट्रा आहे, म्हणजे 32 आणि 10 42 वर्ष आपण त्यांना अलाउ करू शकतो. ठीक आहे. तर हा झाला विद्यार्थी जे काय आपण हे असतील इलिजिबल असतील वयासाठी तो क्रायटेरिया आपण बघितला. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन साठी मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असावं, तर तो ही मस्ट होल्ड अ डिग्री ऑफ एनी युनिव्हर्सिटी. महत्वाचं मित्रांनो, इथं एक क्वेरी नेहमी विचारली जाते की सर मी माझं ग्रॅज्युएशन एखाद्या ओपन युनिव्हर्सिटीमध्ये मुक्त विद्यापीठात करतोय, जसं की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ असेल किंवा दिल्लीचं इग्नू युनिव्हर्सिटी असेल, तिथनं मी जे माझं ग्रॅज्युएशन करतो तो मी यूपीएससी एलिजिबल आहे का. मित्रांनो, कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून, मग ती डीम युनिव्हर्सिटी असो कुठली युनिव्हर्सिटी असो, प्रत्येक कोणत्याही युनिव्हर्सिटीतून तुमचं डिग्री जे ते कम्प्लीट होणं आवश्यक आहे. आणि तेही महत्वाचं आहे, कुठल्याही शाखेची डिग्री असावी. कुठली, आर्ट्स असो, सायन्स असो, कॉमर्स असो किंवा इतरही अलाइड जे ग्रॅज्युएशन आहेत कुठले असो, फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं हा एक महत्वाचा क्रायटेरिया आपल्याला याच्यामध्ये देण्यात आलेला आहे. नंतर नंबर ऑफ अटेम्प्ट्स. सो मित्रांनो, नंबर ऑफ अटेम्प्ट्स हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे की एज लिमिट आपण बघितलं 32, 35, नंतर 37 आणि 42. तर याच्यामध्ये आपण जर नंबर ऑफ अटेम्प्ट बघितलं तर जो ओपनचा कॅन्डिडेट असेल, बरोबर आहे, ओपन कॅटेगरी मधला असेल, त्याला 6 अटेम्प्ट मॅक्झिमम देण्यात आलेले आहेत. म्हणजे वयाच्या 21व्या वर्षापासून ग्रॅज्युएशन झाल्यापासून तो मॅक्झिमम 6 अटेम्प्ट देऊ शकतो, 6 वेळेस परीक्षा देऊ शकतो. म्हणजे 6 अटेम्प्ट संपल्यानंतर तो परीक्षा देऊ शकणार नाही. यात मात्र SC ST आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांकरता जे नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहेत ते आपण बदललेले आहेत किंवा त्याच्यामध्ये जास्त अटेम्प्ट्स आपण ठेवलेले आहेत. सो शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईब तसंच काय आपण अदर बॅकवर्ड क्लास साठी काही नंबर ऑफ अटेम्प्ट्स आपण फ्लेक्झिबल ठेवलेले आहेत. सो इथं आपण बघूयात. हा एक महत्वाचा मुद्दा इथं आहे की an attempt at a preliminary examination shall be deemed to be an attempt at the civil service examination. हे लक्षात घ्या की तुम्ही जर पूर्व परीक्षा जरी दिली, प्रिलिम्स जरी दिली आणि समजा चुकून तुम्ही प्रिलिम पासून मेन्स परीक्षा दिली नाही, इंटरव्ह्यू दिला नाही, म्हणजे तुम्ही फक्त पूर्व परीक्षा दिली, ते पास झाले असेल किंवा नसेल तरी तो तुमचा अटेम्प्ट काउंट होतो. म्हणजे जो पूर्व परीक्षा देतो त्याचाच फक्त अटेम्प्ट काउंट होतो. यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा असतो की बरेच मुलं प्रिलिमचा फॉर्म भरतात परंतु ते ऍक्च्युअल प्रिलिम परीक्षा देत नाहीत, प्रिलिमला जात नाहीत, त्या परीक्षेत जात नाहीत, फक्त फॉर्म भरलेला असतो. फक्त फॉर्म भरणाऱ्यांचा अटेम्प्ट काउंट होत नाही. घाबरू नका. तुम्हाला जर तुम्ही भरला असेल फॉर्म, तुम्हाला असं वाटलं की नाही मी यावर्षी माझी तयारी नाहीये तर मी परीक्षा देत नाही, चालेल, तुमचा तो अटेम्प्ट धरला जात नाही. ठीक आहे. फक्त तुम्ही अपीयर झाला असाल तर तुम्हाला तो अटेम्प्ट धरला जातो. यात अजून एक मस्त प्रिलिम मध्ये बघितलं असेल की 2 पेपर असतात, GS1 आणि GS2. काही मुलं असतात की जे फक्त पेपर 1 देतात, पेपर 2 ला जात नाही परीक्षेला. तसं जरी असेल, तसे विद्यार्थी जरी असतील, त्या विद्यार्थ्यांचा अटेम्प्ट लागू होतो. म्हणजे जरी एक जरी पेपर तुम्ही दिला तरी तो तुमचा अटेम्प्ट जो आहे लिहिलेला आहे, इफ अ कॅन्डिडेट ऍक्च्युअली अपीयर्स इन एनी 1 पेपर, कुठल्याही एका पेपरला जरी तो अटेम्प्ट झाला असेल तरी त्याला तो जो अटेम्प्ट आहे त्याचा पकडला जातो. इथे मित्रांनो, इथं आपला एक मुद्दा महत्वाचा तो म्हणजे जो अटेम्प्ट आहे, अटेम्प्ट हा आहे 9. सो जो बॅकवर्ड क्लास, अदर बॅकवर्ड क्लास ची जी मुलं आहेत म्हणजे ओबीसी ची मुलं, त्यांच्याकरता 9 अटेम्प्ट. आपण ओपन करता किती अटेम्प्ट आहेत? ओपन करता 6 अटेम्प्ट आहेत. तसं ओबीसी करता 9 अटेम्प्ट आहेत. प्रोव्हाइडेड दॅट दिस रिस्ट्रिक्शन ऑफ द नंबर ऑफ अटेम्प्ट विल नॉट बी अप्लाय फॉर SC अँड SC. म्हणजे मित्रांनो हे लक्षात घ्या की SC ST चा जो मुलगा असेल त्याला वयाचं बंधन आहे, अटेम्प्टचं बंधन नाही. म्हणजे तो वयाच्या 37 वर्षापर्यंत कितीही अटेम्प्ट देऊ शकतो, त्याला अटेम्प्टची लिमिट नाही. मात्र ओपनचा जो विद्यार्थी असेल तो वयाच्या 32व्या वर्षीपर्यंत 6 अटेम्प्ट देऊ शकतो. जो ओबीसी असेल तो वयाच्या 35व्या वर्षीपर्यंत 9 अटेम्प्ट देऊ शकतो. मात्र SC आणि ST असेल तर तो 37 वर्षापर्यंत अटेम्प्ट देऊ शकतो आणि कितीही अटेम्प्ट देऊ शकतो. त्याच्याकरता अटेम्प्ट लिमिट जी आहे ती कुठलीही अटेम्प्ट लिमिट ठेवण्यात आलेली नाही.
आता याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड आहे, ही एवढंही महत्वाचं नाही. फीज आहे, तुम्ही जर बघितलं तर मुली असतील किंवा SC ST चे विद्यार्थी असतील, सो मुलींसाठी, मुली कुठल्याही कॅटेगरीचे असो, मुलींसाठी आणि SC ST साठी कुठलीही फी UPSC आकारत नाही. UPSC फॉर्म भरताना तुम्हाला कुठलीही फी घेतल्या जात नाही मुलींसाठी आणि SC ST साठी. पण जे बाकीचे सोडलेले, हे सोडून जर बाकीचे असतील त्यांसाठी खूप मिनिमम फी आहे, ती म्हणजे 100 रुपये फी आहे. ती सुद्धा तुम्हाला ऑनलाईन जी ती भरावी लागते. सो फीसचा जो मुद्दा आहे तो सुद्धा महत्वाचा आहे. तुम्हाला अगोदर सांगितलं की अप्लाय कसं करायचंय, तर आपल्याला अप्लाय हे ऑनलाईन करायचंय, म्हणजे तुम्हाला फिजिकली फॉर्म भरण्याची गरज नाहीये. आपण जो आहे तो ऑनलाईन ही परीक्षा असं ऑनलाईन हा फॉर्म आपण भरत असतो. बाकी काही पर्टिक्युलर कॅन्डिडेट्सला ह्या परीक्षा देण्याचा अलाउड नाहीये ज्यांच्यावर काही प्रकारचे विशिष्ट प्रकारचे गुन्हे जर दाखल असेल किंवा त्याला शिक्षा झाली असेल. त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही नंतर नोटिफिकेशन डिटेल्स जे ते वाचून घेऊ शकता की कुठल्या कुठल्या व्यक्ती जे आहेत त्यांना या परीक्षा देता येत नाही. यानंतर आपल्याला बघायचंय प्लॅन ऑफ एक्झामिनेशन. नेमकी परीक्षा कशी होते. तुम्हाला अगोदर सांगितलं की ही जी परीक्षा आहे ती 2 स्टेजमध्ये होते. पहिला आपण काय म्हटलं, प्रिलिम्स म्हटलं, दुसरं आपण काय म्हटलं, मेन म्हटलं. मी मेन्स परीक्षा सांगितलं तुम्हाला. मेन्स मध्ये किती टप्पे 2, रिटन आणि इंटरव्ह्यू. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितलं की प्रिलिम्स मध्ये काय असतं, प्रिलिम्स ही ऑब्जेक्टिव्ह टाईपची असते. आता हा मुद्दा जो आहे तो थोडासा आपण जाणून घेऊया, खूप महत्वाचा आहे की प्रिलिम्स परीक्षा ही यामध्ये 2 पेपर होत असतात आणि दोन्ही पेपर कसे असतात, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात. त्याला म्हणतो आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता इतर हे दोन्ही पेपर प्रत्येकी 200 मार्काचे, म्हणजे टोटल जर आपण प्रिलिम बघितली ती किती मार्कची, 400 मार्क्सच्या. सो GS पेपर 1 आणि GS पेपर 2. आता बरेच विद्यार्थी खरं तर GS पेपर 2 ला CSAT म्हणतात, पण खरं तर ह्या प्रिलिम परीक्षेचं नाव CSAT आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. CSAT हे टोटल पूर्व परीक्षेचं नाव आहे. याच्यात पेपर 2 जो असतो, मॅथ्स त्याच्यामध्ये असतं, रिझनिंग असतं किंवा काही कॉम्प्रिहेन्शनचा भाग असतो, तो त्याला CSAT म्हणतो आपण. पण खरं तर 2 पेपर आहेत, GS 1 आणि GS 2, आणि दोन्ही पेपर आपण सांगितलं की ऑब्जेक्टिव्ह टाईप्सचे असणार आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर हा आपण ऑलरेडी पॉइंट डिस्कस केलेला आहे की द कमिशन विल ड्रॉ लिस्ट ऑफ कॅन्डिडेट टू बी क्वालिफाइड फॉर सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन बेस्ड ऑन अ क्रायटेरिया ऑफ मिनिमम क्वालिफाइंग मार्क्स 33% इन पेपर 2. हा मुद्दा महत्वाचा आहे. सो मित्रांनो, पूर्व परीक्षेतून जेव्हा आपण मेन्स परीक्षेत जातो तेव्हा पूर्व परीक्षेत पेपर 1 जो GS असतो, GS पेपर 1 आणि GS पेपर 2, तर फक्त GS पेपर 1 चेच मार्क्स जे ते गृहीत धरले जातात. GS पेपर 2 चे म्हणजे CSAT चे मार्क्स गृहीत धरले जात नाही, म्हणजे ते मार्क्स काउंट होत नाही तुम्हाला मेन्स परीक्षेला अपिअर होण्याकरता. मग सेकंड पेपर जो आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मिनिमम किती पर्सेंट मार्क्स घ्यावे लागतात, 33%, 33% मार्क्स तुम्हाला घ्यायचे. म्हणजे आता पेपर सांगितला CSATचा, ज्यामध्ये इंग्लिश आहे किंवा मग आपण सांगितलं की रिझनिंग आहे, मॅथ्स आहे, ही ज्या आहेत त्यात फक्त तुम्हाला 33% मार्क्स घ्यायचे. तुमचा ऍक्च्युअल मार्क्स तुम्हाला घेणं महत्वाचं आहे, मेरिटसाठी महत्वाचं आहे, मेन्स ऍप्टिट्यूडसाठी महत्वाचं आहे, म्हणजे पेपर 1, GS पेपर 1. सो इथं 33%चा हा एक भाग आहे. यात तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की इथं प्रिलिम्स मध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. आपण ते डिस्कस केलं की निगेटिव्ह मार्क किती असते, 1/3. म्हणजे प्रत्येक चुकलेला प्रश्न, जर तुमचा एखादा प्रश्न चुकला तर तुम्हाला अगोदर मिळालेल्या मार्क्स मधून 1/3 मार्क्स जे ते काय होतात, कट होतात. लक्षात आलं का? म्हणजे आता 3 प्रश्न जर तुम्ही अपेअर केले असेल, 3 प्रश्न तुमचे योग्य झाले असतील अगोदर, आणि आता जर एखादा प्रश्न चुकला असेल तर त्या 3 पैकी 1 प्रश्न जो आहे तुमचा निगेटिव्ह मध्ये जातो, म्हणजे तो मार्क्स डिडक्ट होतात. म्हणजे 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही आपल्याला पूर्व परीक्षेत असते. आता जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे मेन एक्झामिनेशन. मेन ऑलरेडी मी सांगितलं की मेन एक्झामिनेशन काय असते, रिटन एक्झामिनेशन प्लस इंटरव्ह्यू, हे 2 टप्पे असतात. आता ही जी रिटन एक्झामिनेशन असते, जी मी सांगितलं की डिस्क्रिप्टिव्ह टाईपची असते, तिथं एकूण 9 पेपर असतात. किती पेपर असतात, 9. आणि मी तुला ते सांगितलं ही ऑब्जेक्टिव्ह नसते, ही काय असते, डिस्क्रिप्टिव्ह किंवा कन्व्हेन्शनल एसे टाईप, म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. आता नेमकी कसे प्रश्न येतात, काय सिलेबस आहे, हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एक स्वतंत्र व्हिडिओ आपण त्यावर करणार. तत्पूर्वी फक्त लक्षात घ्या की 9 पेपर्स जे ते आपल्याला याच्यामध्ये आहेत.
ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा जो कंपल्सरी 2 पेपर असतात, ते 2 कंपल्सरी पेपर म्हणजे एक जो असतो तो इंडियन लँग्वेज, कोणतीही इंडियन लँग्वेज आपण घेऊ शकतो, बरोबर आहे. तोही आपण बघू कुठल्या इंडियन लँग्वेज येते. एक लँग्वेज आपल्याला मेन्स परीक्षा घ्यावी लागते. युजली लँग्वेज जर मास्टर असेल तर आपण मराठी निवडतो आणि दुसरा इंग्लिशचा पेपर असतो. म्हणजे मुख्य परीक्षेत एक स्वतंत्र मराठीचा आपण जर निवडला तर तो आणि इंग्लिश असे 2 पेपर द्यावे लागतात. त्याचे जे मार्क्स आहेत पुन्हा तेच त्याचे मार्क्स इंटरव्ह्यू साठी इलिजिबल होण्याकरता आपल्याला पकडले जात नाही. पण तिथं तुम्हाला मिनिमम काही मार्क्स घेणं जे ते अपेक्षित आहे, त्याचे मार्क्स मात्र काउंट होत नाही. ठीक आहे. आता आपण जर प्रिलिम्स मध्ये तुम्हाला सांगितलं की प्रिलिम्स मध्ये कुठले कुठले हे आहेत पेपर, तिसरा मुद्दा आपला राहिला तो म्हणजे तिसरा टप्पा कोणता आहे, इंटरव्ह्यूचा आहे. सो आपण मेन्स परीक्षेमध्ये बघितलं की रिटर्न परीक्षा आहे, इंटरव्ह्यू आहे. रिटर्न परीक्षेमध्ये 9 पेपर आहेत, ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू मध्ये 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. इथं महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की जे मुख्य परीक्षेतून इंटरव्ह्यू मध्ये जातात त्या मुलांकरता हा 275 मार्काचा इंटरव्ह्यू तो घेतला जातो. आता एक सर्वसाधारणपणे तुम्हाला अजून एक गोष्ट जी मला सांगतो की युजली जेवढ्या जागा असतात त्याच्या एक जवळपास 15 पट. आता हा थोडासा आकडा जो मी सांगतोय हा कमी जास्त होऊ शकतो, कारण प्रत्येक वर्षी युपीएससी हे डिक्लेअर करत असते किती आम्ही पर्सेंटेज घेतोय. पण युजली 1:15 1:15 रेशो आपण निवडतो. म्हणजेच अर्थ समजा जर जागा 1000 असतील आपल्याकडं तर आपण मुख्य परीक्षेसाठी 15,000 मुलं जे ती निवडणार. म्हणजे मित्रांनो हे सरळ आपण जर गणित मांडलं तर असं आहे की पूर्व परीक्षा देणारे जवळपास मिनिमम सांगतो 5 लाख मुलं असतात. हा त्यात सिरियस किती असतात हा मुद्दा जो आहे तो वेगळा आहे की त्यात सिरियस मुलं 1 लाख किंवा 2 लाख एवढे मुलं, सिरियस मुलं 1 लाखच खरं तर असतात. ठीक आहे. आता यातनं आपल्याला जवळपास 15,000 मध्ये यावं लागतं जर आपल्याला मुख्य परीक्षा द्यायची असेल तर. म्हणजे टॉप या 5 लाखापैकी टॉप किती निवडले जातील तर 15,000 मुलं निवडले जातील. कशासाठी तर मेन्ससाठी, मुख्य परीक्षेसाठी, रिटर्न टेस्टसाठी, बरोबर आहे. याच्यात तुम्हाला मी सांगितलं की हा जो कट ऑफ मार्क आहे तो कट ऑफ मार्क प्रत्येक वर्षी वेगळा असू शकतो. ठीक आहे. तर आपण आताच मी तुम्हाला सांगितलं की प्रिलिम्स मध्ये जरी प्रिलिम्स परीक्षा ही किती मार्क्सची आहे 400 मार्काची असली तरी पण 400 मार्क्स असली तरी आपण एकाच पेपरचे मार्क्स गृहीत धरतो म्हणजे 200. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला 200 पैकी किती मार्क्स पडतील मुलांना यानुसार आहे. मागच्या एक ऍव्हरेज 100 किंवा 50% मार्क्स जर आपल्याला पडले तर आपण मेन्स परीक्षेला अपेअर होतो. हाही आकडा काही फिक्स नाहीये, यातही कमी अधिक होऊ शकतं, पण जनरली आपण म्हणू शकतो की 50% मार्क्स घ्यावे लागतात. म्हणजे 200 पैकी आपल्याला 100 मार्क्स जे ते मिनिमम घ्यावे लागतात. ठीक आहे. आता याच्यात आपण जर बघितलं तर जे मुलं याच्यातही सुद्धा कट ऑफ जो असेल तो कॅटेगरीनुसार कमी जास्त येऊ शकतो. की ओपनचा 100 असेल तर थोडासा ओबीसी अजून कमी येईल, बरोबर आहे. एससी अजून कमी येऊ शकतो. हार्डली एक 15 ते 20 मार्क्सचा गॅप जो आहे ओपन आणि एससी एसटी मध्ये येऊ शकतो. सो हा प्रत्येक वर्षी वेगळा असतो. म्हणजेच 15,000 मुलं मेन्स देणार. आता मेन्स 15,000 मुलं देतील, याच्यातील इंटरव्ह्यूसाठी किती मुलं घेतील तर पुन्हा तोच रेशो आहे 1:3. म्हणजे एक जागा असेल 3 लोक. म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर 1000 जागा असतील जवळपास 3 ते 3.5%. म्हणजे जवळपास 3 ते 3.5 मुलं जर घेतील जर 1000 जागा असेल. हाही आकडा मी जो सांगतोय हा सुद्धा व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. हे डिस्क्रिप्शन पूर्ण युपीएससीचं आहे की हा आकडा कधी कधी कमी होऊ शकतो, कधी जास्त होऊ शकतो, पण ऍव्हरेज आपण म्हटलं तर एक 3.5 ते 3.5 मुलं ही इंटरव्ह्यू अपेअर होतात. ठीक आहे. त्या मुलांना आपण सांगितलं की इंटरव्ह्यू 275 मार्क्स जे ते दिले जातात. आता पेपर 1 मध्ये ऑलरेडी सांगितलं की 2 पेपर आहे, त्याच्यामध्ये 200 मार्काचा तो आहे. ठीक आहे. पेपर 1 आणि पेपर 2 याला म्हणतो आपण जनरल स्टडीज. पेपर 2 मी तुम्हाला सांगितलं यासाठी मिनिमम क्वालिफाईंग किती आहे 33%. म्हणून आपण याच जीएस सेकंड पेपरलाच तुम्ही लोक सीसॅट असं म्हणता. खरं तर सीसॅट हा पूर्ण प्रिलिम्स परीक्षेचं नाव आहे, सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट असं नाव आहे. परंतु मुलं या युजली या जनरल स्टडीज पेपर 2 लाच सीसॅट म्हणतात. तो यामध्ये मॅथ्स, रिझनिंग आणि काही पॅसेज असतात जिथं आपल्याला मिनिमम 33% मार्क्स घेणं जे ते बंधनकारक असतं. ठीक आहे. तरच आपला पेपर जो आहे पेपर 1 जो आहे तो चेक होतो. मित्रांनो इथे एक महत्वाचा मुद्दा आहे की हा जो प्रिलिमचा पेपर आहे किंवा मेन सुद्धा हा 2 लँग्वेज मध्ये पेपर जे ते प्रश्न असतात, हिंदी आणि इंग्लिश मध्ये. म्हणजे मित्रांनो आपण कधी कधी असं होऊ शकतं की मुलं बरेच मीडियम जे ते मराठी मीडियम निवडतात. पण जरी तुम्ही मराठी मीडियम निवडली असली तरी प्रिलिम आणि मेन्सला जे क्वेश्चन्स येणार आहेत, प्रश्न येणार आहेत, दॅट विल बी इन हिंदी अँड इंग्लिश ओनली. म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीयेत. म्हणजे मराठी तुम्ही लिहू शकता परंतु प्रश्न मात्र फक्त हिंदी आणि इंग्लिश 2च लँग्वेजमध्ये असणार आहेत.
आता मी मुख्य परीक्षेत तुम्हाला सांगितलं की जे 9 पेपर आपण घेतले त्या 9 पेपर मध्ये तुम्हाला सांगितलं की इंडियन लँग्वेजचा पेपर आहे, एक भाषा विषयाचा पेपर आहे, तो असतो 300 मार्क्ससाठी. दुसरा असतो इंग्लिश कंपल्सरी, ते आहे 300 मार्क्स. म्हणजे इथं 9 पेपर पैकी हे 2 पेपर जे आहेत ते क्वालिफाईंग पेपर आहेत, त्याला आपण म्हणू शकतो की तुम्हाला विशिष्ट पर्सेंटेज जे ते घ्यावं लागतं. ठीक आहे. यानंतर मग पेपर 1 पेपर 2 असे पेपर्स आहेत, बरोबर आहे. जीएस, मग एक एसे असतो, निबंध असतो. निबंध जो असतो तो 250 मार्क्स आहे, सगळ्यांना तर 250 मार्क्स आहे. नंतर मग जनरल स्टडीज पेपर 1, जनरल स्टडीज पेपर 2, जनरल स्टडीज पेपर 3, जनरल स्टडीज पेपर 4. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एसे नंतर 4 जनरल स्टडीजचे पेपर असतात. ठीक आहे. म्हणजे रिटर्न मध्ये आपल्याला एवढं महत्वाचं आहे की एक तर लँग्वेज आणि इंग्लिश झाला, त्यानंतर एसे आणि 4 जनरल स्टडीजचे पेपर असतात. यासोबतच आपल्याला एक वैकल्पिक विषय निवडावा लागतो, ऑप्शनल ज्याला म्हणतो आपण. त्याचे 2 पेपर असतात, त्याचा ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 1 आणि पेपर 2. हे सगळे प्रत्येकी किती मार्क्सचे असतात? 250. बरोबर आहे. यात कोणते मार्क्स आपण ग्राह्य धरलेले नाहीये, तर 300 मार्क्स इंग्लिश आणि 300 मार्क्स जे मराठी असेल त्याचे मार्क्स धरलेले नाहीये. सो टोटल हा जर आकडा आपण बघितला तो आहे 1750. जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रिलिम्स ही 400 मार्काची आणि मेरिट साठी आपण 200 मार्काचाच पकडतो, म्हणजे फक्त जीएस पेपर 1 मार्क्स पकडतो. तसं मुख्य परीक्षा जर आपण बघितली, रिटर्न टेस्ट म्हणून आपण ती जर आपण बघितली तर 1750 मार्क्सची आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपले हे पेपर्स आहेत. आता याच्यात मग मेन्स टेस्ट म्हणजे सांगतो तुम्हाला, मेन्सच्या टप्प्यामध्ये अजून एक आहे, तिसरा टप्पा. तो म्हणजे कोणता आहे? तर इंटरव्ह्यू. सो त्याला म्हणतो आपण इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट. सो तो आहे 275 मार्काचा. ठीक आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर फायनल क्वालिफाय होण्याकरता, पोस्ट मिळवण्याकरता टोटल मार्क्स रिटन टेस्ट आणि पर्सनॅलिटी टेस्ट अशा दोघांची एकत्रित जर आपण केली बेरीज, ती आहे 2025. म्हणजे आपल्याला फायनली 2025 पैकी मार्क्स घ्यायचे. मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2025 या टोटल मार्क्स पैकी जर आपण फायनल जर कट ऑफ बघितला, हा फार कमी असतो. किंबहुना हा कधी कधी 40% पर्यंत असू शकतो. म्हणजे 800-900 मार्क्स जरी पडले तरी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता, तुम्हाला पोस्ट जी आहे ती मिळू शकते. कारण पोस्टची जी लेवल असते ती डिफिकल्टी लेवल जास्त असण्या कारणाने कट ऑफ जो आहे तो बऱ्यापैकी खाली असतो. पण हे मुद्दा महत्वाचं आहे की टोटल मार्क्स विल बी 2025. 2025 पैकीच आपली मेरिट लिस्ट जी आहे ती लागणार आहे. तुम्हाला सांगितलं की इंडियन लँग्वेज आणि इंग्लिशचे हे पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे. आता इथं इंग्लिश आणि मराठी जी पेपर आपल्याला द्यायचे त्याची डिफिकल्टी लेवल ही युपीएससी दिलेली आहे मॅट्रिक्युलेशन लेवल. म्हणजे मॅट्रिक लेवलची 10वी लेवलचं इंग्लिश आणि 10वी लेवलचं मराठी आपल्याला विचारण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि बाकी जे असेल ते ग्रॅज्युएशन लेवलचं असतं. म्हणजे जे बाकीचे जनरल स्टडीज पेपर 1, 2, 3, 4 एस हे जे बघितलं आपण, तर हे ग्रॅज्युएशन लेवलचं असू शकतं. आता इथं भाषा म्हणजे आपण मी तुम्हाला सांगितलं की मुख्य परीक्षेत रिटर्न मध्ये आपल्याला एक लँग्वेज जी सिलेक्ट करावी लागते. तर कुठली लँग्वेज आपण घेऊ शकतो? तर आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तींना सगळ्यात महत्त्वाचं आपण कोणती घेऊ शकतो? मराठी भाषा आपण घेऊ शकतो, मराठीतून पेपर घेऊ शकतो, मराठी लँग्वेज, किंवा तुम्ही हिंदी पण घेऊ शकता, किंवा आपल्याकडे आपण बघितलं तर तुम्ही संस्कृत सुद्धा पेपर जो आहे तो संस्कृत सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तुमच्याकडे, कारण बऱ्याच मुलांनी बघितलंय की 10वीला संस्कृत असतं. सो जर मराठी आणि हिंदी तुम्हाला कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही संस्कृत विषय जो आहे तो निवडू शकता. म्हणजे हा एक कारण आपण लँग्वेज पेपर आहे. ठीक आहे. बाकी मी तुम्हाला सांगितलं की दोन पेपर हे ऑप्शनलचे असतात. सो एक ऑप्शनल आपल्याला निवडावा लागतो. सो युपीएससीने लिस्ट दिलेली आहे ऑप्शनल्सची, यापैकी आपल्याला एक ऑप्शन घ्यावा लागणार आहे. सो भरपूर मोठी लिस्ट आहे. तुम्ही जर बघितलं तर जवळपास हे 26 काय आपण ऑप्शनल जे दिलेले, या 26 ऑप्शन पैकी युजली मुलं कोणते ऑप्शन घेतात ते आपण बघूया. जसं अँथ्रोपॉलॉजी आहे, हा एक विषय युजली मुलं घेतात. त्यानंतर जॉग्राफी आहे, हिस्ट्री आहे. ठीक आहे. नंतर मग फिलॉसॉफी आहे. नंतर मुलं मॅक्झिमम मुलं आहे पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स, हा एक आहे. पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, सोशियोलॉजी असे विषय, किंवा मराठी लिटरेचर. सो बरेच मुलांचं मराठी लिटरेचर सुद्धा असू शकतं. सो युजली या ऑप्शनल पैकीच तुम्हाला एक ऑप्शनल निवडावा लागेल. आता ऑप्शनल निवडायचा कसा किंवा हा जो डिटेल्स मुद्दे ह्यासाठी मी वेगळा व्हिडिओ तयार करणार आहे की हाऊ टू सिलेक्ट ऑप्शनल. ठीक आहे. मग हा सुद्धा खूप क्रुशियल मुद्दा आहे. कारण मित्रांनो तुम्हाला खरंच हा पॉईंट खूप महत्वाचा आहे की मेन्स परीक्षेमध्ये जनरल स्टडीज पेक्षा ऑप्शनल मध्ये ज्यामुळे चांगला स्कोर केलेला आहे त्यांना चांगल्या प्रकारचे पोस्ट मिळालेले आहेत. त्यामुळे ऑप्शनल सिलेक्शन हे खूपच महत्वाचं आहे. खूप किनली आपण ते करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आजच्या मला वाटतं लेक्चर्स मध्ये आपण प्रिलिम्स आणि मेन्सचे जे काय ते महत्वाचे मुद्दे जे ते बघितले. तर मित्रांनो
एक ओव्हरऑल तुम्हाला आयडिया आली असेल की ही नेमकी युपीएससी परीक्षा होते कशी, युपीएससी टप्पे काय असतात किंवा काय. आता त्याच्यात डिटेल जे आहे की बाबा आपण असं म्हटलं की ही परीक्षा 2 टप्प्यात होते, पूर्व आणि मुख्य. तर पूर्व परीक्षेत नेमका सिलेबस काय आहे, पेपर 1 जनरल स्टडीज आपण म्हटलं, सीसॅट आपण म्हटलं, पेपर 2, पण नेमका काय सिलेबस आहे याचं डिटेल, किंवा मुख्य परीक्षेमध्ये किती पेपर आहेत, त्यात कोणते विषय आहेत, इंटरव्ह्यू कशा प्रकारचा होतो, इंटरव्ह्यूमध्ये कशावर भर दिला जातो, या सगळ्या गोष्टीसाठी आपण स्वतंत्र एक व्हिडिओ तयार करणार. सो आय होप की तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणताही जर प्रश्न असेल तर तुम्ही आपल्या क्लासचा जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही क्वेरी विचारू शकता. आपले जे काउन्सिलर आहेत ते तुम्हाला डिटेल्स याबद्दल सांगतील, कुठलीही क्वेरी असेल, किंवा पर्सनली तुम्ही मला सुद्धा भेटू शकता आणि आपल्या ज्या काही क्वेरी आहेत ते तुम्ही करू शकता. ठीक आहे. सो खूप खूप धन्यवाद. थँक्यू.